पारदर्शी काय बारीक खदलवून झाली पाहिजे. तुम्ही सांगताय म्हणून खदलवतो, नाही तर विशाल निकम फोदलवतो मायचा गाव आणि बाप्पाचं नाव. साला डालवत नाही लोणचा आणि कोण नाही कोणचा, आहे की नाही. तसेच गणेशजी शिंदे जे आमच्या अध्यक्ष पदावरती काम करतात, आमच्या महिला मंडळ या संघटनेच्या अध्यक्षावरती पदावरती काम करतात, त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तर माझे दादा धन्यवाद. कारण का एवढं कटकारस्थान करतायत, प्रतिस्पर्धी आहेत जे दुसऱ्या, आता नाव घेत नाही पण आम्हाला ते घ्यायचं पण नाही. आम्ही आमच्या ह्याच्यात आमचं दुकान आहे तो आमचा भाग आहे, आम्हाला काय टेन्शन नाही, आहे की नाही. जेवढ्या लेडीज आहेत तेवढे जेंट्स आहेत आम्हाला आम्ही पुरून उरतो. तर त्या एवढ्या लोकांसाठी आज त्यांची मागणी करत आहेत की आज त्यांनाही पेन्शन आहे आणि आमचंही वय झाल्यानंतर आम्हालाही पेन्शन बसवण्याचं काम करणार आहेत. त्यांनाही शायरी पडे एकदा मानाचा मुजरा करतो. आणि बाईने आता गवळण चालू केली, आहे की नाही. त्याच्या अगोदर म्हणतात आता गवळण, आहे की नाही. हिला असा कचकचवून आवलं दांडा असं तुझं हांडी टाकेल असं कराकर ढवले वरच्या वर फेस काढी. विशाल निकम म्हणतात मला, त्यानंतर काय म्हणे की हवय दही हवय दही. आता तू विशाल वर्गात दिसतो चालतो आणि मी वैदवीर गायलो की हिला लई झोंबतो, आहे की नाही. तू भले या अजून तुझा हा असेल, तुझा मामा मामी असतील ना त्यांच्या समोर तुझ्या झिंजदारीने वरचून आपटी. तू हे सांगू नकोस माझा. त्यानंतर काय म्हणे बुवा झापूक झुपूक बारी करणं, आहे की नाही. अरे आपण सडकून बारी करतो, झापूक झुप, आहे की नाही. त्यानंतर काय म्हणे बुवाचं पाणी आहे पाणी कम. माझं पाणी बाई हलवून बघितलास काय, बरोबर आहे. मग ते पाणी कम बाई विहिरीत काढणं टाकल्याशिवाय समजत नाही. अजून तू लहान आहेस, आपला जीव काय जो आपण बोलतो काय, बरोबर की नाही. त्यानंतर बाईनी गवळण गायली, हा नंदाचा काना बघा झाला या दिवाना. रात्री उठून विशाल तोंडात घेताना आणि बघा पहिली वृंदावना ह्याला आग विझवताना. वृंदावन आहे की नाही, बोलली ना. तर बघा गवळीची कागदी विसरलं अक्षरे. हाय नंदन या गाणं है, या गाण्याचं हाय नाव ना. तुला कसं घे हाय भावना, सांगतो मनाच्या या भावना, सांगतो मनाच्या या भावना. आणि ते आग विझवताना वृंदावना म्हणजे तुझं म्हणा ही म्हणते का ना, तुझा चेहरा होता तर विझवताना पाहिलं तर वृंदावना. या नंदाचा का नंदाचा है नाव ना, तुला हाय गे भावना, सांगतो मनाच्या या भावना. अन पाहिले करताना तुझं वना, तुझं वना, आहे की नाही. हा नंदाचा का नंदाचा हा नावना, तुला आहे गे भावना. नंदाचं नावना, तुला आहे गे भावना. सांगतो मनाच्या या भावना, सांगतो मनाच्या या भावना. पहिले करताना भावना, सांगतो मनाच्या या भावना. पहिले करताना तुझं वना, तुला सांगतोय भावना, भावना, भावना. आपल्याकडे गाण्याचा भंडार भरपूर आहे, तुम्हाला एक तासाभरात मजा देतो. दुसरी बारी म्हणजे 15 मिनिटाची असते. तर ह्या मान म्हातारे सगळे वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी बसलेले आहेत. माय माऊली बसले, वाईट वाटून घेऊ नका.
तसेच आमचं समर्थ परिताईकडून 201 रुपयांचे प्राप्त सगळे धन्यवाद. तसेच या सगळ्या मायमाऊली बसलेल्या आहेत जाणत्या, वाईट वाटून घेऊ नका. मीही तुमच्या स्त्रीसारख्या स्त्रीच्या पोटी जन्माला घेतले. ही जर येऊन मला बोलली नसती तर मी पण बोललो नसतो, है की नाही? हा, पण राग वाटून घेऊ नका. तर हे सगळ्या ह्यांच्या हंडी असतात ना, त्या हंडी काय केलेल्या असतात, त्या बंद केलेल्या असतात. आपण त्या बंड म्हणजे शिल्पॅक करतो की नाही, त्या बॉटल असतात एखादी बिस्लर घेतली की ती शिल्पॅक असते, है की नाही? तर हे काय करायचं, जायचं आणि त्या एवढी चांगली चवळीच्या पाण्यात किंवा केळीच्या पाण्याने ते गरम करून ते शिल्पॅक करायचे. म्हणजे भेंडीच्या सुंबाने ते बांधलं जायचं आणि हे जायचं ते पोट घालायचं. आणि ही म्हणते अगं बाई फुटली तरी कशी, अगं बोरीचा बोर गेलाय, बोरी तुझ्या मनावर प्रेम तुटलाय, अगं दोरीचा दोर तुटलाय आणि बघा पोरीने हिचा सील फुटलाय. बरोबर आहे? आता तर सील होता तो पहिला फुटला. अगं पोरा बालांनी हा माल लुटलाय आणि दया दुधाचा गवा सुटलाय, अगं दोरीचा दोर तुटलाय, बघा पोरीने हिचा सील फुटलाय, अगं दोरीचा दोर तुटलाय, बघा पोरीने हिचा सील फुटलाय, अगं पाहिजे अजून नवीन दे ना, नवीन पाहिजे काय? आपल्याकडे काय खजिना कमी नाही, नया नया कसं में नया नया क्षण है, तुम्हें रातभर खिलवोगे इतने मेरे पास राशन है. निकम्बो का बहुत बढ़िया प्रोडक्शन है. हे आजच नाही, मे महिन्यापर्यंत आहे माझ्या सोबतीला. तुम्ही सांगितलं ना तर शिस्तीदारी करी, तर वाटोला लावून टाकी, काय टेन्शन धरायचं नाही. एवढंच नव्हे तर एवढं ही बाजाराला जायची तर जायची आणि हिचं एवढं आपण एखादा बाल रुसले असं की येताना आपण चॉकलेट किंवा वडापाव घेऊन येतो, तसा एक कानाचा रुसवा फुगा काढायला दिवस लागायचा. मग तर हिचं प्रेम, आता प्रेमाला आपण लव म्हणतो, आहे की नाही, ट्रू लव. आता जमाना बदलला, पूर्ण प्राथमिक मराठी शाळा होत्या, आता इंग्लिश मिडियम झालं, आहे की नाही. लव होता तर डे म्हणजे कॉलेजला कोण जातं सगळ्यांना माहिती असेल. फ्रेंडशिप डे आपण रोज, आहे की नाही, रोज डे फ्रेंडशिप डे असे डे असतात. तर डे म्हणजे दिवस. अरे लपाट फारी ही गवळ्याची नारी, हिच्या मागून एवढे धावायचो, रुपये एवढे धावायचो, आणि हिचे लव म्हणजे प्रेम म्हणजे दिवस लावायचो, रुपये एवढे धावायचो, अरे हिचे मी लवडे लावायचो, रुपये एवढे धावायचो, अरे हिचे मी लवडे लावायचो. लपड फारी ही गवळ्याची नारी, हिच्या मागून एवढे धावायचो, मागून एवढे धावायचो, रुपये एवढे धावायचो, अरे हिचे मी लवडे लावायचो, रुपये एवढे लावायचो, अरे हिचे मी लवडे लावायचो. तसेच आता माझी गवळण घेतो, लक्ष असू द्या की ह्या गवळणीच्या बाजाराला जायच्या, मथुरेच्या बाजाराला जायच्या आणि सगळ्यांना नमन माहिती आहे ना, नमन करतात ह्या पट्ट्यात नमन असेल. स्वामिनी
मम्मी शिंदे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज पाटील आणि दादा नाव काय? सूरज पाटील आणि ओमकार दादा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तर ह्या मथुरेच्या बाजाराला जायच्या आणि जेव्हा यांची पळापळ व्हायची बघा, ही एक एक गवळणीला पकडून जायची असे आणि ह्यांची पळापळ ह्याच्यात हिच्या मंड्यात काय आहे, हिच्या हंडीत काय आहे, तिच्या काय हे बघायचं आणि आठ रस्त्याला परत हिला पाठवायचं. तर बघा सांगताय बोलू ना, तुम्हाला शेअर पाहिजे तर शेअर पण देतो, टेन्शन नाही. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे आणि बंदकी जोरी हिची मी उघडलेली आहे. अरे खरं सांगतो हिची खालची घागर सडलेली आहे. अरे जवळ घेऊ नका पोरांनो, कारण हिची आधी ठोकून फोडलेली आहे. तर यांची पळापळ होते तर पेंड्या म्हणतो, अगं तुझ्या हंडीत काय ते दाखव आणि पळ. ती म्हणते नाही रे काना, नाही रे पेंड्या, ह्याच्यात ना दुधाचं माठ आहे. कारण तो दुधाचं माल आहे, ते दाखव. नक्की दुधाचं आहे की दह्याचं आहे, हंडी ते दाखव आणि पळ. एवढा विषय हाय तरी केवढं पाहू दे एवढं, मला नेमकंच डोळ्यानं टिप्पल, मला नेमकंच डोळ्यानं टिप्पल. हाय तरी केवढं पाहू दे एवढं, मला नेमकंच डोळ्यानं टिप्पल. तुझ्या दाखव दुधाचा निप्पल, तुझ्या दाखव दुधाचं निप्पल. ए पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, तुझ्या दाखव दुधाचं निप्पल. ए पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, तुझ्या दाखव दुधाचं निप्पल. ए पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल. हाय तरी केवढं पाहू दे एवढं, अरे हाय तरी केवढं पाहू दे एवढं, मला नेमकंच डोळ्यानं टिप्पल, मला नेमकंच डोळ्यानं टिप्पल. तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, हे पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, हे पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल. तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, हे पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, हे पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल. आता नाही मागे सरणार, आता लावून बिंदास बघणार, आता नाही मागे सरणार, हात लावून बिंदास बघणार. नितेने माने ऐका ग माने, नितेने माने ऐका न माने, मला तुमचंच मनाला खुपल, सारं तुमचंच मनाला खुपल. तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, हे पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, तुझ्या दाखव दुधाचं निप्पल, हे पोरी तुझ्या दाखव दुधाचं निप्पल.
बाईनी माझ्यावरती प्रश्न सोपवला. मदम रुचीची उंची किती? बाई हिमालय पर्वताला ती मदन रुची होते, त्याला आता हिमालय पर्वत म्हणतात. आणि त्या रोगातील सर्व त्या व्यासानी ज्यावेळेस तिथे पदार्पण केलं त्याचं मदन रुची म्हणून नाव झालं. आणि त्याची उंची आहे 8,000 मीटर. लक्षात ठेवा बाई, उंची त्याची 8,000 मीटर आहे. आणि ह्या पर्वत रांगा तिबेट पासून पांढरा पर्वतापर्यंत भारतीय उपखंडापर्यंत बाई ही पर्वत पोहोचलेली आहेत. हे लक्षात ठेव. जर तुला मान्य वाटलं तर तू घे, नाही तर सोड, माझा काही प्रॉब्लेम नाही. जे असेल मी माझ्याकडे जे वाचनाचं होतं ते मी तुला सांगितलं की हिमालय पर्वत म्हणून ते मदन रुचीचं नाव आहे. आणि बाईना पण माझा प्रश्न आहे की गण गवळण 2 बाई गण गवळण 2 आणि गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण? हे बाई तुमच्यावरती प्रश्नाचं उत्तर जर प्रश्न आहे. जर तुम्हाला ग्रंथाचा आधार असेल तुम्ही बिंदास सोडू शकता. आपण खोटं बोलत नाही. जे काय लिहितो ते स्वतःच देतो. आपण कोणाचा उसनापासना आणत नाही. हे आपले कॉपी मारतात, हे लक्षात ठेव. आणि तू हे सांगू नको शास्त्र बिस्त्र. बाई मी कधी शास्त्र सोडून गायलोच नाही आजपर्यंत. 2 ते 3 वर्ष हिच्यासोबत बारे होते, पण थकते ही माझ्यासोबत. त्यानंतर बाईने पद गायला काय म्हणे की तू हाय आज जवळ बोलली ना. बोलू काय दिला त्याच गवळीत येतो बघा. लक्ष असू दे. तुझे देख दे तुझको पाया है म्हणून काय सांगते बघा. आली फुल वय सांगतो, आली फुल वय सांगतो हिची दाद सांगतो हिची म्हणजे कथा सांगतो हिची. आली फुल वय बया ही सांगतो आज कथा हिची. तुम सांगतो ही सुरपणिका होती आणि तिचं नाक कान कापायचं होतं आणि हिची अनाशी जटा धर. तू गप्पो लक्ष्मणा त्या रामाला माहिती असतं. तू गप्पो काय सांगितलंय? तू गप्पो आणि हिची धर, हिची धर आणि काय कर नाक कान हिचं तोडून कापून टाक. आहे ना एवढं सांगतो. आली फुल वाया बाया सांगतो आज कथा हिची. तुम्हा सांगतो की सुरप नका हाय गपो धरीची बरोबर धरीची धर. तुम्हा सांगतो की सुरप नका हाय गपो धरीची. तुम्हा सांगतो की सुरप नका हाय गपो धरीची. सांगतो की सुरप नका हाय गपो धरीची. तुम्हा सांगतो की सुरप नका हाय गपो धरीची. तसेच माझा पद घेतो बाई. लक्ष असू द्या. त्या आधी बाई मला म्हणते काय की ही खेडची वाघीण आहे. शेमणे तू खेडची वाघीण आहेस ना. हायस तू वाघीण. तुला जॉनी सिंग सारखा सडकून लागेल तर हागणं मुतणं बंद करून टाकेल. तू माझ्या नादाला लागलं तर काम करू नको. लक्षात ठेव. तू माझ्या मग काय सांगते बट अगं तुझ्यासारख्या शाहिरांना नेहमी मी काट्यावर धरतो आणि तू हे वैदई तुला मी फाट्यावर मारतो. अगं मी धावून तसं तू धावशील काय. अगं मी पवन जे लाईव्ह सिस्टम ते देतोय. अगं मी पवन तसं तू पोहशील काय. अगं मी चालत तसं तू चालशील काय. आणि हा विशाल निकम सडकून लागला तर सांग वैदई सकाळी तू सरळ चालशील काय. म्हणून काय सांगते अर्थ असू द्या की ज्यावेळेस
सीतेला रावणाने पळवलेलं असतं. आता वैदेही, तिचं नाव वैदेही. वैदेही म्हणजे त्याचा अर्थ सीता आहे. वैदेही नावाचं जेव्हा अग्निरूपात प्रशांत झालं आणि तेव्हा त्या वैदेहीचं सीतेचं नाव वैदेही झालं. कोणाला पाहिजे असेल तर डिक्शनरी आपल्याकडे, आपण खोटं बोलणार. हिचा कोणी बारसा केला असेल त्याला माहिती असेल का नाही, हिला माहिती असेल का नाही, हे मोठा प्रश्न आहे की नाही. तर रावणाने पळवून दिली आणि सगळ्या प्राणावना सगळ्यांना ऐकवलं की माझी वहिनी, माझ्या भावाची जर बायको तू जर आणून दिली नाही कोणी, तर सगळ्यांना विचारलं, साक्षात विचारलं, झाडाला पानाला ऐकवलं, तू गप हो. तो भावाला म्हणजे भाव म्हणतोय, म्हणतोय नाही ते दा, तो सांगतोय अरे लक्ष्मण, अरे रामा, हे सगळ्यांना, अरे दा, हे सगळ्यांना ऐकवलं की नाही. वैदेहीचं दा ना ऐकवलं म्हणजे सगळ्यांना ऐकवलंय. जे पलवून दिले ना त्याला सगळ्या झाडांना, आकाशाला, सगळ्या फुला झाडांना, पानांना सगळ्यांना ऐकवलं. म्हणून कसं सांगते बा, सुटलाय गारवा रानावनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. अरे रानावनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. लक्ष्मण सांगतो रावणा, ए शमी लक्ष दे इकडे, की रानावनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. आणि बघा अजून वैदेहीचा, म्हणजे अजून ऐकवलंय सगळ्यांना, झाडा माना फुलांना सगळ्यांना ऐकवलंय, दाना ऐकवलं ऐक नाही. रानावनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. आणि बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. रानावनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. रानावनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. समाईला रे कशी पळवली, खोटं नाटं बोलून हिला बनवली. कशीर सांगतो याला जागवली, कशीर सांगतो, कशीर सांगतो. रामरायाला दुःख बघाय, रामरायाला आवडेना मनाला बघाय या भावना. रामरायाला आवडेना मनाला बघाय या भावना. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. नाही जीवाला नाही जीवाला. अयोध्येचा बघा हा राजा राम, नाही जीवाला राम. सतायुने हा मार्ग, सतायुने जाण्याचा मार्ग बघा हो हा धावला. सतायुने जाण्याचा मार्ग बघा हो हा धावला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. रानवनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. रानवनात शोधित फिरलो, सुगाव नाही गावला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला. बघा अजून वैदेहीचा रताना ऐकवला.
बुवा घेऊन वेळ नाही नव्हे एक थोडकासा घेतो चुटका आणि मग आयोजकांचा सेवनच्या गाणे घेतो तर बसा ना खाली ते मला टेन्शन कशाला आहे रात जागवायचीच आहे तर जेव्हा लवाशा आणि कुशाचं जेव्हा अयोध्येपती राजाचा घोडा पकडलेला असतो आणि त्याच्या मागोमाग लक्ष्मण असताना हनुमंताची आणि त्यांची युद्ध होते आणि जेव्हा बंदीवासात करून ठेवलं असतं की हे बालक कोण आहेत तर म्हणतात ते बा आहेत म्हणजे वैद्यचं ते बा होतं आहे की आपण होतं काय बा म्हणतो बरोबर आहे ते बा होतं आणि त्याला बंदीवासात करून ठेवलं होतं आणि ते होतं कसं छोटं होतं बारीक होतं आहे की नाही ते वैद्यचं होतं म्हणजे सीतेचं होतं म्हणून काय सांगतोय अरे लव अंकुश सांगिता पुत्र हनुमंत यांचं सांगिता सूत्र नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व तुम सांगतो मी अजून बारीक आहे म्हणजे ते बा आलं ते वैद्यचं है की नाही तुम सांगतो मी अजून लव अंकुश सांगिता पुत्र हनुमंत यांचं सांगिता सूत्र नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व तुम सांगतो मी अजून बारीक हाय अरे वैदईचं बाल ना तुम सांगतो मी अजून बारीक हाय वैदईचं बाल तुम सांगतो मी अजून बारीक हाय वैदईचं बाल तुम सांगतो मी अजून बारीक हाय वैदईचं बाल लव अंकुश सांगिता पुत्र हनुमंत यांचे सांगिता सूत्र नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व तुम सांगतो मी अजून बारीक आहे वैदर्गीचं बॉल तुम सांगतो मी अजून बारीक आहे वैदर्गीचं बॉल तसेच आम्हाला या ठिकाणी आज सेवा करण्यासाठी दिले शिंदे परिवारासाठी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आज त्यांना पुत्ररत्नाचं लाभ झालेला आहे म्हणून एक छोटा श्रीमंत वरती गाणं घेतोय या शिंदे घराण्यामध्ये या शिंदे घराण्यामध्ये झाला सांगाया आनंद झाला या शिंदे घराण्यामध्ये आज सांगायला आनंद झाला असा वंशाचा दिवा जन्मला नवा बालश्रीवांचा जन्मला आला असा वंशाला दिवा जन्मला नवा बालश्रीवांचा जन्मला आला असा वंशाला दिवा जन्मला नवा जन्मला या शिंदे आज सांगायला आनंद झाला या शिंदे घराण्यामध्ये आज सांगायला आनंद झाला असं वंशाला दिवा जन्मला नवा बालश्रीवांचा जन्मला आला असं वंशाला दिवा जन्मला नवा बालश्रीवांचा जन्मला आला पुष्पा आजी आजोबा गणेश काजल आई आणि बाबा दत्तराम पुष्पा आजी आजोबा गणेश काजल आई आणि बाबा श्रीकांत श्रीकांत उमेश सौरभ काका श्रीकांत श्रीकांत उमेश सौरभ काका आज सांगती बघा जनाला आज सांगती बघा जनाला असा वंशाला दिवा जन्मला नवा बालश्रीवांचा जन्मला आला असा वंशाला दिवा जन्मला नवा बालश्रीवांचा जन्मला आला या शिंदे घराण्यामध्ये आज सांगायला आनंद झाला या शिंदे घराण्यामध्ये आज सांगायला आनंद झाला
तसेच माझी पहिली फेरी या ठिकाणी संपवतो आणि बाई दत्तराम पुष्पा दत्तराम दगडू शिंदे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद आजोबा. काय टेन्शन करायचं नाही, आपल्याला साला काढायला आपण आहे ना, हे आपल्यासाठी नथिंग झाले समज ना. हे यांच्यासारख्या नवीन नवीन यांना खुटीला लावली, ही माझ्या समोर झॅट की बत्ती आहे. काय टेन्शन करायचं नाही. हा फक्त 15 मिनिटाची ते 20 मिनिटाची बारी असेल, पण सडकून अशी असेल ना तर बाई जाताना विचार करेल. हा टेन्शन नाही, बाईलाही दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा. पोपट शंकर भोसले गाव पंढरपूर यांच्याकडून 501 रुपयाचे झाले. बारी अशीच घासून झाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा बाईने सांगणं की बाळावरती अजून एक गाणं झालं पाहिजे. बाई तुम्ही गा, आम्ही पण गाणार आहे. आपण काय नथिंग आहे, ही शक्तिसुरेची गाणी आपल्यासाठी नथिंग आहेत. आपण अशी बसून लिहितो. काय टेन्शन नाही करायचं, काय बोलाल ना त्याला सडकून देणार. मला ते आई जवळ बोलली ना म्हणून मला गप हो, मला पण शिव्या बांधता येतात. मी अजून माझ्याकडे ताकदीची गाणी होती, पण का मी नाही गात आहे की शक्ती तुला कुठेतरी लयाला द्यायला नको. आणि आम्ही बोलायला लागलो की मग बायमावली उठतात असा विषय. या बोलल्या की गोड वाटतं आणि आम्ही बोललो की झोपायला लागतं असा विषय. तर बाईंना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. बिनधास्त ठासून बारी करा, काय टेन्शन करायचं नाही. विशाल निकम तुला असं सोडून दिलाय.